संत जे असतात ते दोन प्रकारचे संत आहे. शास्त्रामध्ये संताचे सिद्धाचे दोन प्रकार सांगितलेले आहे. एक युक्त संत आणि दुसरे युंजान संत. युंजान संत त्याला म्हणतात ते या भूतलावर अवतीर्ण होऊन याच जन्मामध्ये काय करतात, साधना करतात. सर्वसामान्य म्हणून जन्म घेतात. काय सर्वसामान्य म्हणून ते काय करतात, जन्म घेतात आणि जन्म घेतल्यानंतर साधना करतात आणि साधना करून काय होतात, संत होतात. यांना युंजान संत म्हणतात. आणि दुसरे युक्त संत ते मुळातच काय असतात, सिद्ध झालेले असतात. काय सिद्ध झालेले असतात, ब्रह्म अवस्थेला प्राप्त झालेले असतात. ब्रह्मरूप पूर्णपणे ते काय झालेले असतात, ब्रह्म अवस्थेला प्राप्त झालेले असतात. परंतु त्यांच्या ठिकाणी असणारी दयाद्र अंतकरण, त्यांचं असलेलं करुणेनं भरलेलं अंतकरण त्यांना काय होत नाही, शांत बसून देत नाही. हा जो समाज आहे, हे जे मनुष्य मात्र आहे, त्यांना असं वाटत असतं यांचा काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे, हे तरुण गेले पाहिजे. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हे जे मनुष्य मात्र आहे, हे जे बुडत असताना त्यांना पाहवत नाही, म्हणून ते काय करतात, अवतार धारण करतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. नित्य वैकुंठामध्ये वास करणारे संत, ब्रह्म अवस्थेला असणारे संत ते काय करतात, अवतार धारण करतात. ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्म म्हणजे नेमकं काय, ब्रह्म म्हणजे काय. आता ब्रह्मदेव वेगळा, ब्रह्म काय आहे, तत्व आहे. जे चार तोंडाचा आहे त्याला म्हणतात ब्रह्मदेव, आणि ज्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही त्याला काय म्हणतात, ब्रह्म. एवढं ध्यानात ठेवा, नाही तर मग ब्रह्म घोटाळा होईल. उपनिषदामध्ये, वेदामध्ये अनेक व्याख्या केलेल्या आहे. बृहतत्वात, व्यापकत्वात वा ब्रह्म. जे बृहत म्हणजे महान आहे, व्यापक आहे, अशा प्रकारचे तत्व आहे त्याला काय म्हणतात, ब्रह्म म्हणतात. ब्रह्म त्याला म्हणतात की त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही. जे प्रकार आहे, निर्गुण निराकार जे तत्व आहे ते काय आहे, ब्रह्म आहे. त्याच्याविषयी आपण बोलतो. त्याची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की स्वगत सजातीय विजातीय भेद रहितत्वम ब्रह्मत्व. ज्याच्यामध्ये स्वगत भेद नाही, पंचदशी मध्ये विषय आलेला आहे. बहुश्रुत मंडळी आहे पंचदशी मध्ये. ज्याच्यामध्ये स्वगत भेद नाही, ज्याच्यामध्ये सजातीय भेद नाही आणि ज्याच्यामध्ये विजातीय भेद नाही, त्याला म्हणतात ब्रह्म. ज्याच्यामध्ये स्वगत भेद नाही. स्वगत भेद कशाला म्हणतात, जो वस्तू अंतर्गत भेद असतो, म्हणजे आपल्या शरीरांतर्गत जो भेद आहे ना, त्याला काय म्हणतात, स्वगत भेद म्हणतात. आता पहा, आपल्या भाषेत सांगतो, गुरुवर्य राऊत बाबा नेहमी वेदांत सांगत असताना वर जाऊन नाही सांगत, खाली येऊन सांगतात. कुठं, काही वेदांत मध्ये असला तर वर नेतात आणि खाली असला तर शेंडीला नेतात. परंतु गुरुवर्य राऊत बाबा वेदांत वरचा कुठं आणतात, खाली आणतात. खाली म्हणजे पाया खाली नाही, सर्वसामान्याच्या भाषेत आणतात, मग सांगतात. स्वगत भेद पहा, स्वगत भेद कशाला म्हणतात. हे बोट आहे, काय हे बोटी, हे काय आहे, मनगटी. हा काय आहे, कोपर आहे, आणि हे काय आहे, खांदा आहे. बोट म्हणजे मनगट आहे का, बोट म्हणजे मनगट आहे का, मनगट म्हणजे खांदा आहे का. म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भेद आहे ना, आहे ना भेद. बोटात आणि मनगटात भेद आहे ना. बोटात आणि डोक्यात भेद आहे, म्हणजे याच्यात डोकं आहे, याच्यात काय आहे, डोकं आहे, आणि डोक्यात बी डोकं आहे थोडंसं. म्हणजे याच्यात भेद आहे. याच्यातला जो भेद आहे त्याला काय म्हणतात, स्वगत भेद. म्हणजे अवयवामध्ये जो भेद असतो त्याला काय म्हणतात, स्वगत. तुम्ही शेतकरी, काय तुम्ही शेतकरी, तुम्ही आत्ताच कपाशी काय केली, पाण्यात घातली. तुम्ही नाही घातली, तुमच्या कर्माने घातली. कपाशी पाण्यात घातली. कपाशी काय आहे, कपाशीला नाकट्या आहे, कपाशीला कापूस आहे, कपाशीला पान आहे, कपाशीला फांद्या आहे. नकटी म्हणजे फांदी आहे का, नकटीवर का, त्या याच्यातली सांगतो, हा झाडातली सांगतो, आहे का.
नकटी म्हणजे फांदी नाही, फांदी म्हणजे काय नाही, नकटी आहे. म्हणून पानाचा, फुलाचा, फांदीचा हा जो भेद आहे तो कोणता भेद आहे? स्वगत भेद आहे. तसं ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद नाहीये. का? कारण त्याला अवयवच नाही. तो काय कसा आहे? निरवयव आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया, मै गुलाम मै गुलाम मै गुलाम. काय म्हटलंय? निराकार निर्गुण. जे निराकार निर्गुण असणारं जे तत्व आहे ते एक नंबरचं मी जे सांगितलं ना त्याच त्याच्याविषयी बोलताच येत नाही. त्याला रंग नाही, रूप नाही. रूपच नाही म्हटल्यावर त्याला अवयव आहे का? नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय नाही? स्वगत भेद नाही. बर त्याच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. काय? सजातीय. सजातीय म्हणजे स म्हणजे सारखा, जात माहीतच आहे. म्हणजे त्याच्यासारखीचा त्याच्यासारखा दुसरा नाही. असे ब्रह्म किती घे का भेटतात कुठं बाजारात? नाही नाही. वेदाने त्याचं वर्णन करत असताना श्रुती माता अशी सांगते, एकमेवा द्वितीयम ब्रह्म निह नानास्ति किंचन. असं वेदामध्ये श्रुतीने वर्णन केलेलं आहे. एकम एव, ते एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं ब्रह्म नाही. म्हणून त्याला सजातीय म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी सजातीय भेद, म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, ज्या ठिकाणी सजातीय भेद नाही, आणि ज्याच्या ठिकाणी विजातीय भेद नाही. काय? विजातीय. जसं दुसऱ्या जातीचं काहीच नाही, ब्रह्माच्या व्यतिरिक्त काहीच नाही, फक्त केवळ काय आहे? ब्रह्मच आहे. तुम्ही म्हणणार हे जगत दिसतं ते आहे ना दुसऱ्या जातीचं. हा, दुसऱ्या जातीचं आहे ना. जसं सजातीय भेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. विजातीय म्हणजे दुसऱ्या जातीचं. दुसऱ्या जातीचं आहे का नाही? जगत आहे ना. ब्रह्म एक आहे, ब्रह्म एक आहे, पण ब्रह्माच्या व्यतिरिक्त जगत आहे ना. मग जगत असताना त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या ठिकाणी विजातीय भेद असं काय नाही. कसं काय नाही? तर त्याचं उत्तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शास्त्रामध्ये सत्ता मानत असताना तशा समजण्याकरता तीन मानलेले आहे, परंतु दोनच सत्ता आहे. एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता. म्हणजे हे जगत कसं आहे? फक्त भासणार आहे. काय आहे? भासणार आहे. आज आहे, उद्या नाही, किंवा नंतर राहणार आहे. आज आहे, माग नव्हतं आणि पुढेही राहणार आहे. या जगतातल्या पदार्थाचं तुम्ही पहा ना, कोणता पदार्थ राहतो बरं? हा, सगळ्यात अनादी अनादी अजून शांत असणारा पदार्थ तो किती काळ राहतो? हा, सगळ्यात टिकणारा या जगतामध्ये काय आहे? सोनं आहे. सोनं आहे ना, सोनं. परंतु सोनं सुद्धा काय होतं? काही काळाने नष्ट होतं. परंतु भगवान परमात्मा काय होत नाही? नष्ट. या जगतातली प्रत्येक वस्तू काय आहे? ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजना. ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. हो का दुराचारी विषयी असक्त, हो का दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामा त्यांची वास पाहे, अखंडित नामा त्यांची वास पाहे. निशिदिनी ध्याये संत संग, किंवा निशिदिनी ध्याये संत संगती. ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवनी, नाम घेता वदनी दोष जाती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न पंढरीश परमात्म्याचे लाडके भक्त असणारे प्रेम भंडारी नामदेवराय यांचा असून या अभंगातून नामदेवराय संतांचं वर्णन करतात.
मौजे श्री क्षेत्र रांजणी या ठिकाणी गेली 36 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे आपले त्रितपपूर्ती हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। गेली 36 वर्षापासून हा जो अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे तर तो थोर साधू संतांच्या महान तपस्वी महात्म्यांच्या आशीर्वादाने हा अखंड हरिनाम सप्ताह चालत आलेला आहे। आपल्या नगर जिल्ह्याचे वैभव असणारे संत असणारे श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य बंसी बाबा यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे ज्या गावाला तीर्थ प्राप्त झालं, ज्या नावाने ज्या गावाला क्षेत्र प्राप्त झाले असे असणारे श्री संत वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य पांडुरंग बाबा घुले, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठलनाथ महाराज भावी निमगाव, त्याचप्रमाणे सद्गुरुदेव वैकुंठवासी हरिभक्तपरायण कृष्णदेव बाबा काळे यांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण रोहिदास महाराज चांदा, त्याचप्रमाणे स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेब यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणेने व हरिभक्तपरायण गुरुवर्य शांतीब्रह्म ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर दर्शनी प्रशस्ती पुण्यपुरुष अशा प्रकारची अनुभूती प्राप्त होते, अशा प्रकारचे शांतीब्रह्म भास्करगिरीजी बाबा श्री क्षेत्र देवगड संस्थान, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण महंत प्रकाशानंद गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या आशीर्वादाने व हरिभक्तपरायण गुरुबंधू असणारे अशोक महाराज बोरुडे जगदंबा माता मंदिर भावी निमगाव, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण श्यामगिरी महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज असणे शिरसगाव यांच्या कुशल मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उपस्थित असणारे संत महंत, त्यात आपल्या गावामध्ये अनेक वर्षापासून जे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करतात असे असणारे कुलट महाराज, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे अण्णा आहेत, गणपत महाराज आहेर आहेत, त्याचप्रमाणे इकडं अशोक महाराज बोरुडे आहे, पाठीमागे पुढं व्हायला पाहिजे परंतु जेवढे महाराज आहे या ठिकाणी मोहिते महाराज आहे आणि अशोक महाराज आहे, वैभव महाराज आहे आणि इकडून आप्पासाहेब महाराज आहे आणि सर्वच गायक मंडळी, वादक मंडळी, वैष्णव टाळकरी मंडळी आणि उपस्थित असणारे सर्वच समस्त ग्रामस्थ माता भगिनी यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेकडे वळतो। विठाला 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 या अभंगातून श्रीमंत श्री नामदेवराय संतांचं अलौकिक असं वर्णन करतात, कारण संतांचं हे जे वर्णन असतं ते अलौकिक असतं, शब्दातीत असतं, शब्दाच्या पलीकडे असतं। म्हणून या अभंगातून वर्णन करत असताना नामदेवराय संतांचं अलौकिक वर्णन करतात। या जगताकडे जर पाहिलं ना, या जगताकडे काही लोक कसे असतात माहितीये का, काही वर्णनीय नसतात, त्यांचं उच्चारणीय नसतात आणि विचारणीय नसतात, तर काहींचं जीवन असतं केवळ उच्चारणीय असतं, काय काहींचं जीवन केवळ उच्चारणीय असतं, विचारणीय नसतं आणि काहींचं जीवन उच्चारणीयही असतं, विचारणीयही असतं आणि वर्णनीय असतं। विठाला काहींचं जीवन केवळ उच्चारणीय असतं, काहींचं जीवन उच्चारणीय नसतं, विचारणीय नसतं, वर्णनीय नसतं आणि काहींचं जीवन असं असतं उच्चारणीय असतं, विचारणीय असतं आणि वर्णनीय सुद्धा असतं। काहींचं जीवन उच्चारणीय नसतं आणि विचारणीय नसतं, त्यांच्या
विचारही करावा नाही, उच्चारही करावा नाही आणि वर्णन तर बिलकुल करावं नाही. विठ्ठला सर्वसामान्यांचं जर जीवन पाहिलं गेलं, काय त्यांच्या नावाचा विचार करावा, काय त्यांच्या जीवनाचा विचार करावा, किंवा काय त्यांच्या नावाचा उच्चार करावा, का उच्चार करावा का वर्णन करावं त्यांचं जर वर्णन करायचं ठरलं तर कसं करता येईल? कुठंतरी जन्मला, काय कुठंतरी जन्मला, कसा तरी वागला, कशा तरी प्रकारे शाळेत गेला, मोठा झाला, 2चे 4 झाले, 4चे 6 झाले, वेल मांडवाला गेला आणि शेवटी 4च्या खांद्यावर गेला. आणि अशा मनुष्याची जर स्तुती केली तर पदरात काय पडणार आहे? काय पडणार आहे? पदरात काहीच पडणार नाही, पदरात नाही पडणार. सर्वसामान्याची, सर्व सामान्य मनुष्याची जर स्तुती जर केली ना, पदरात काय नाही पडणार. काय पदरात काही नाही पडणार, परंतु आपलं मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. सर्वसामान्याची स्तुती जर केली, स्तवोनिया नरा, नर म्हणजे काय? मानव, मनुष्य, सर्वसामान्य. त्याचं जर वर्णन केलं तर पदरात काही पडेल का? काय नाही, मोकळं राहणार. मोकळं तर राहणार, मोकळं राहिलेलं बरं. काय मोकळं राहिलेलं बरं, परंतु त्याचं जे वर्णन करतो त्याचं काय होतं? मात्र होतं. मात्र सर्वांना मात्र माहित आहे. काय मात्र माहित आहे ना? आजकालच्या लोकांना नसेल माहित मात्र काय. जुन्या लोकांना माहित आहे, ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी. खळ करतात, खळ, आणि खळ करत असताना त्याच्यावर बैलाची काय धरतात? पात धरतात. पात कशा करता? मळण्याकरता, धान बाजूला करण्याकरता. विठ्ठला धान्य बाजूला निघण्याकरता. आणि ज्या वेळेस ते कुटतात, काढतात, त्याच्यावर तुडवतात बैल, त्यावेळेस त्याच्यातून काही दाणे काय जातात? उडून बाहेर जातात. दाणे उडून काय जातात? बाहेर जातात. आणि कुठं पडतात? ज्या ठिकाणी सारलेलं नसतं, सारवलेलं नसतं, त्या जागेवर पडतात. पुढं ती जागा कशी असती? माती असती, माती. दाणे चांगले असतात बरं का, जे जड असतात ते काय होत असतात? बाहेर पडत असतात. दाणे चांगले असतात, परंतु ते दाणे गोळा केल्यानंतर माती जादा आणि दाणे कमी. म्हणून हा नरदेह चांगला आहे, परंतु याने जर माणसाची स्तुती केली, स्तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. म्हणून सर्वसामान्याचं वर्णन करून काहीच फायदा होत नाही. कीर्ती मानवाची वर्णुनाये, कीर्ती मानवाची गामुनाये, हो कीर्ती मानवाची गामुनाये, कीर्ती मानवाची गामुनाये. वर्णाविची थोरी एका विठ्ठलाची, वर्णाविची थोरी विठ्ठला, वर्णाविची मानवाची गामुनाये, कीर्ती मानवाची गामुनाये. वर्णाविची थोरी एका विठ्ठलाची, वर्णाविची थोरी एका विठ्ठलाची, मानवाची गामुनाये, मानवाची गामुनाये. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची आणि कीर्ती मानवाची. मानवाची कीर्ती वर्णन करू नये, म्हणून यांचा वर्णनही करू नये, विचारही करू नये, आणि त्यांच्या नावाचा उच्चारही करू नये. दुसरा वर्ग असा आहे की त्याचा विचार करू नये. काय करावा? केवळ फक्त काय करावा? उच्चार करावा आणि वर्णन करावं. काय वर्णनही करावं आणि उच्चारही करावा,
फक्त त्याच्याविषयी विचार करू नये. असं कोण आहे त्याचं फक्त विचार करू नये, वर्णन करावं आणि उच्चार करू नये? तर असा या भूतलावर सर्व व्यापक असणारा जो परमात्मा आहे त्याचं काय करावं? उच्चारही करावा आणि वर्णनही करावं. त्याच्या जे चरित्राचं आहे म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. तुम्ही म्हणणार विचार का नाही करावा, हा, आणि आचार का नाही करावा? त्याचा आचार नाही करावा, विचारही नाही करावा, फक्त उच्चार आणि काय करावं? वर्णन करावं. त्याच्या जीवनाचा जर विचार करायला जर गेलं तर फजिती होते. त्याच्या जीवनाचा जर विचार करायला गेलं तर फजिती होती. त्या पेंद्याने त्याच्या जीवनाकडे पाहिलं आणि काय केला? विचार करायला गेला. कुठं? ज्या वेळेस इंद्रयाग सोडून भगवान परमात्म्याने गोकुळातल्या लोकांना काय करायला लावला होता? गोवर्धन याग करायला लावला होता. याग म्हणजे पूजा. अगोदर आतापर्यंत परंपरेने ते इंद्राची पूजा करत होते. परंतु कोण तो इंद्र म्हणे? हा, त्याची कशाला पूजा करता? काय करतोय तो आपल्याला? आणि इंद्राची पूजा करायची बंद केली. महिना संपत आला पूजाचा, तरी अजून पूजा नाही, हवन नाही, भोग नाही. इंद्राने त्याचे दूध पाठवले. पहा रे म्हणे काय चाललंय. पाहिलं तर त्या गोवर्धनाच्या काठाला मंडप बिंडप दिलेला. आणि बाजूला घेऊन विचारलं कोणाला? कृष्णाच्या एका सख्याला. अय काय रे म्हणे? ते म्हणे गोवर्धन याग आहे, गोवर्धन याग. इंद्रयाग नाही म्हणे, इंद्रयाग. ते इंद्रयाग नाही का? ते इंद्र काय नाही. आता ज्याचं वर्णन करायला असले जर विरोधी पार्टी चालत ते कसे बोलतात? ते का ते इंद्राला काय काम म्हणे? त्याला काय आतापर्यंत पूजा नाही, नैवेद्य नाही. आतापर्यंत असून आम्ही काय करणार? हा, गोवर्धन याग करणार. तो चिंगाट निघाला आणि कुठं गेला? स्वर्गात गेला आणि सांगितलं बस झालं म्हणे, आता आपलं संपलं, आपलं काहीच राहिलं नाही आता. अरे म्हणे सांग तरी काय झालं? काय नाही म्हणे, तिथं एक त्यांचा ते कृष्ण आहे म्हणे, आणि त्यांनी इंद्रयाग बंद करून टाकला आणि गोवर्धन याग करायला लागला. आणि गोवर्धन याग सुरू झाला, इंद्राला राग आला आणि त्याने निवर्तक मेघाला काय केले? आज्ञा केली. आणि मुसळात सारख्या धाराचा काय पाडला? पाऊस पाडला. कशा करता सांगतोय? डोकं लावलं, डोकं विचार. हा, आणि मुसळासारख्या धारा पडायला लागल्या. आणि त्यावेळेस आता गावातले गोकुळवासी म्हटले आता काय झालाय? इंद्र काय झालाय? पोपलाय. अरे पोपला इंद्र? भगवान परमात्म्याने त्याच्या करताच याग केलेला होता. चला म्हणे सर्वातून सर्व आपण काय करू? गोवर्धन पर्वत उचलू. ते म्हणे उचलतील का? डोकं लावू नका, फक्त काय करा? आणि सर्वांनी हात लावले आणि गोवर्धन पर्वत काय केला? उचलला. विठाला विठाला गोवर्धन पर्वत उचलला आणि गोवर्धन पर्वताच्या खाली सर्वजण बसले, उभा राहिले. पण उभा राहिल्यानंतर काहीची उंची कमी होती, काहीची उंची जादा होती. काही 3.5 फूट, काही 5.5 फूट, काही 6 फूट, काही 7 फूट, म्हणजे अशा उंच्या होत्या. आणि मग सर्वांनी ज्याच्या त्याच्या परीने, काहीने जे 3.5 फूट होते त्यांनी खाली दगड घेतले, इटा घेतल्या, काही काठ्या लावल्या, काहींनी डोके लावले, काहींनी काय लावले? डोके शरीराचे, बरं का, हे ध्यानात ठेवा. विठाला डोके लावले काहींनी. आणि या बाबांनी काय केलं? करंगुळी लावली. उजव्या हाताची नाही, ज्या हातात शक्ती कमी असती त्या डाव्या हाताची काय लावली? करंगळी लावली. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6 दिवस झाले. त्यातला वाकड्या जरा चॅप्टरच होता, काल्याचं कीर्तन नाहीये, वाकड्या जरा चॅप्टरच होता. काही असतात ना चॅप्टर, ते म्हणे आमच्या डोकाला टेंगळ आले म्हणे, पाय मोडायला लागले. आणि याने काय लावली? फक्त डाव्या हाताची करंगळी. आणि ते म्हणे अय कृष्णा मजा करतो काय म्हणे? काय आता? सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता महिमानम तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. मित्र होता,
त्याच्यामुळं काही बी अय कृष्णा तुला काही कळतं का नाही म्हणे. अरे डोक्याला आमच्या टेंगळ आलेत आणि तू खुशाल काय झाली करंगळी धरली म्हणे. सर्व आम्हीच पर्वत धरला आणि तू करंगळी धरली. याला वाटलं याला थोडं दाखव जरा. कोणाला? जो कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न परमात्मा आहे त्याला वाटलं काय करावं दाखव त्याला. म्हणून भगवान परमात्म्याने अरे धरा म्हणे काय विचार करता. वा रे वा. मग काय करायचं विचार नाही करायचा मग काय करायचं. भगवान परमात्म्याने थोडस काय केलं 2 इंच काय केले 2-3 इंच फक्त करंगळी खाली घेतली. जशी करंगळी खाली घेतली कैचे गुडघे मोडले कैच्या काठ्या मोडल्या कैचे पाय धसले. अरे कृष्णा कृष्णा कृष्णा. तो म्हणत होता अरे उगच कशाला विचार करता. म्हणून आपल्याला जिथं नाही तिथं काय लावायची सवय आहे डोकं लावायची. करते त्यांना करू द्या ना कशाला डोकं लावता. विठाला ते करीत होता ना सगळं कोण कृष्ण धरलेलं होतं. आणि मग भगवान परमात्म्याचं काय काय करावा फक्त उच्चार करावा आणि त्याच्या चरित्राचं काय करावं वर्णन करू नये विचार करू नये आणि त्याच्या जीवनाचा आचार अजिबातच करू नये. काय त्याच्या जीवनाचा आचार करू नये. त्यांनी काय काय केले नाही. जळत होनवावो मुखेची प्राशिला गिळीता आघासुर चिरोनी सांडीला. अहो 12 गाव अग्नी त्यांनी गिळला. काय एक फोड सुद्धा आला नाही. आपल्याला साधा चहा प्यायला फुकून प्यावा लागतो. विठाला विठाला असाच आडदांड होता. काय होता आडदांड होता. असतेत ना नास्तिक आडदांड. काही देश देव धर्म याचं काहीच घेणं देणं नसतं. थोडस त्या याचं तत्वज्ञान वाचलं होतं त्यांनी. कोणाचं आचार्य होऊन गेलेले जे अमेरिकेत ज्यांचा प्रभाव होता खूप आणि नंतर भारतात येऊन पुण्यामध्ये येऊन त्यांचं जीवन खुर्चीवरच संपलं. त्यांचं नाव घेत नाही बहुतेक बहुश्रुत श्रोते आहे तुम्हाला समजलं असेल. त्याचं तत्वज्ञान वाचलं होतं. फक्त त्याचे शब्द वाचाव बर का शब्द वाचाव. त्यांनी जे लिहिलेलं आहे त्याचं फक्त वाचन करावं. त्याच्या तत्वाचा स्वीकार करू नये. विठाला त्याचं तत्वज्ञान वाचलेलं होतं आणि मग त्याच्या तत्वज्ञानाने प्रभावित झालेला तो सद्ग्रहस्थ होता. आणि त्याने लगेच विचार केला काय अरे यांनी 16,108 केल्या. काय 16,108 केल्या. आपल्याला 2-4 करायला काय हरकत आहे. काय कारण त्याचं तत्वज्ञानच आहे समभोगाकडून समाधीकडे असं तत्व आहे त्याच्यावर. 2-4 केल्या तर काय होणार. अरे या काळात 2-4 द्या सोडून एक लई झाली ती सुद्धा काय होत नाही भेटत नाही. पण 2 केल्या तर काय होतं. तो 2 करून पाहू काय होतं. एका पुरुषा दोघी नारी पाप वसताचे खरी पाप वसताचे खरी पाप वसताचे खरी दोघी नारी पाप वसे त्याचे घरी. त्याच्या घरी काय होतं पापाचा काय होतो वास होतो. नाही तर आपली म्हण माहितच आहे लोकायत म्हण माहिती आहे ना 2 बायका आणि यालाही तयार आहे वाङ्मय तुमचं. विठाला 2 बायकां फजिती ऐका. सर्वांनी दृष्टांत ऐकलेला आहे. किती फजिती होती. अशाच एका जणाला किती होत्या 2 पत्न्या होत्या. 2 पत्न्या होत्या. मग त्यांना
नेहमी असं वाटायचं या सणाला त्यांनी माझ्याकडे यावं, तिला वाटायचं माझ्याकडे यावं, दोघीला वाटायचं माझ्याकडे याने यावं. एक राहत होती खालच्या ताळात आणि एक राहत होती वरच्या ताळात. आता दिवाळी सारखा सण आणि कोणत्या लक्ष्मीला वाटत नाही का आपला नारायण आपल्याकडे यावा. प्रत्येक लक्ष्मीला काय वाटतं, आपला कसा असला तरी तो नारायणाचे ना, कसा जरी असला तरी तो काय आहे, नारायणाचे. प्रत्येक पत्नीला वाटतं की तो आपल्याकडे यायला पाहिजे. त्याने अशा 2 किराण्याच्या पिशव्या भरून आणल्या. किती? 2 किराणाच्या पिशव्या फुल भरून आणल्या. तेवढीच वरचीनं पाहिलं काय आल्याबरोबर तिनं हाका मारली, अहो इकडे या. खालचीला बारीक आवाजात ऐकू गेलं, तिनं पाहिलं, चमकली जरा ती, आले काय ती दारात आली, अहो इकडे या. ती म्हणे आता ती पहिली म्हणे तिला मान द्यावा. कुठली? वरची. येतो म्हणे, तिच्याकडे जातो. नाही म्हणे माझ्याकडेच या, कारण एक आवडती आणि एक नावडती असतेच. 2-3 पायऱ्या चढला. कोण? हा 2-3 पायऱ्या चढला. वरची आली. वरचीनं काय केलं, 2 हात धरले तिचे. 2 हाताने ऐकाना, पण तिनं काय केलं, 1 हात धरला त्याचा. आणि खालची आली आणि खालचीने काय केलं, पाय धरले. वरची वर ताणी तीन, खालची रबला सारखा ताणला, रबला सारखा. म्हणून 2 बायका आणि विठ्ठल अशा प्रकारचं जीवन आहे. म्हणून भगवान परमात्म्याचं जीवन आचरणीय नाही. म्हणजे काहीच जीवन उच्चारणीय नाही, विचारणीय नाही, आचरणीय नाही. काहीच जीवन उच्चारणीय आहे, वर्णनीय आहे, परंतु विचारणीय नाही आणि आचरणीय नाही. परंतु या भूतलावर असा एक घटक आहे की त्यांचं जीवन विचारणीयही आहे, त्यांचं जीवन उच्चारणीय आहे, त्यांचं जीवन आचरणीय आहे आणि त्यांचं जीवन वर्णनीय आहे. म्हणून नामदेवराय अभंगाच्या प्रथम चरणात ब्रह्ममूर्ते संत, ब्रह्ममूर्ते संत, ब्रह्ममूर्ते संत जगी अवतारले. ब्रह्ममूर्ते संत, ब्रह्ममूर्ते संत, ब्रह्ममूर्ते संत जगी अवतारले. ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. 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 ब्रह्माधिक जाते, ब्रह्माधिक जाते बंधु पायवने. ब्रह्माधिक जाते, ब्रह्माधिक जाते, ब्रह्माधिक जाते बंधु पायवने. उतराया दीन जना, उतराया दीन जना. ब्रह्माधिक जाते, ब्रह्माधिक जाते, ब्रह्माधिक जाते वंदिती पायवानी. ब्रह्माधिक जाते, ब्रह्माधिक जाते, ब्रह्माधिक जाते वंदिती पायवानी. ब्रह्ममूर्ते संत जगी उतराया दीन जना, उतराया दीन जना. मूर्ती संत जगी उतराया
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारया आले दीन जना ब्रह्मरूपी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. संतांचं वर्णन करतात म्हणून संतांचं वर्णनही करावं, संतांचा विचारही करावा त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या जीवनाचा काय करावा आचारही करावा. म्हणून या अभंगामध्ये नामदेवराय संतांचं वर्णन करतात आणि वर्णन कसं करतात, अलौकिक असं वर्णन करतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. आता संत जे असतात ते दोन प्रकारचे संत आहे. शास्त्रामध्ये संताचे सिद्धाचे दोन प्रकार सांगितलेले आहे. एक युक्त संत आणि दुसरे युंजान संत. काय, एक युक्त संत आणि एक युंजान संत. आता या अभंगामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते नेमक्या कोणत्या संताचं आहे, कोणत्या सिद्धाचं वर्णन आहे? कारण ब्रह्मरूप मूर्ती संत जगी अवतरले. कारण युंजान संत त्याला म्हणतात. ते या भूतलावर अवतीर्ण होऊन याच जन्मामध्ये काय करतात, साधना करतात. सर्वसामान्य म्हणून जन्म घेतात. काय, सर्वसामान्य म्हणून ते काय करतात, जन्म घेतात आणि जन्म घेतल्यानंतर साधना करतात आणि साधना करून काय होतात, संत होतात. यांना युंजान संत म्हणतात. आणि दुसरे युक्त संत, ते मुळातच काय असतात, सिद्ध झालेले असतात. काय, सिद्ध झालेले असतात, ब्रह्म अवस्थेला प्राप्त झालेले असतात. ब्रह्मरूप पूर्णपणे ते काय झालेले असतात, ब्रह्म अवस्थेला प्राप्त झालेले असतात. परंतु त्यांच्या ठिकाणी असणारी दयाद्र अंतकरण, त्यांचं असलेलं करुणेनं भरलेलं अंतकरण त्यांना काय होत नाही, शांत बसून देत नाही. हा जो समाज आहे, हे जे मनुष्य मात्र आहे, त्यांना असं वाटत असतं यांचा काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे, हे तरुण गेले पाहिजे. कारण हे बुडलेले त्यांना बुडत हे जन देखवे डोळा हे तो कळवळा हलोनिया हे तो कळवळा. बुडत हे जन देखवे डोळा हे तो कळवळा. बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. हे जे मनुष्य मात्र आहे, हे जे बुडत असताना त्यांना पाहवत नाही म्हणून ते काय करतात, अवतार धारण करतात. आम्ही वैकुंठवासी आलो, वैकुंठवासी आलो याची कारणाचे. वैकुंठवासी आलो याची कारणाचे. हे बोलिले त्याच भावे वर्ताया, त्याच भावे वर्ताया. जाणू संताचे मार्ग आणि भरले, जाणू संताचे मार्ग आणि भरले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. नित्य वैकुंठामध्ये वास करणारे संत, ब्रह्म अवस्थेला असणारे संत, ते काय करतात, अवतार धारण करतात. ब्रह्ममूर्ती संत. तुम्ही म्हणणार ब्रह्म ब्रह्म लई वेळ चालवलं, पण हे ब्रह्म म्हणजे नेमकं काय, ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय? आता ब्रह्मदेव वेगळा, काय ब्रह्मदेव वेगळा. दुसऱ्या चरणात जो आलेला आहे तो काय आहे, ब्रह्मदेव आहे. आणि पहिल्या चरणात जे आलेला आहे ते ब्रह्म काय आहे, तत्व आहे.
हा, जे चार तोंडाचा आहे त्याला म्हणतात ब्रह्मदेव, आणि ज्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही त्याला काय म्हणतात ब्रह्म. एवढं ध्यानात ठेवा, नाही तर मग ब्रह्म घोटाळा होईल. विठाला ब्रह्म ब्रह्म म्हणजे नेमकं काय? उपनिषदामध्ये, वेदामध्ये अनेक व्याख्या केलेल्या आहे. बृहतत्वात, व्यापकत्वात वा ब्रह्म. काय? बृहतत्वात, व्यापकत्वात वा ब्रह्म. जे बृहत म्हणजे महान आहे, व्यापक आहे, अशा प्रकारचे तत्व आहे त्याला काय म्हणतात ब्रह्म म्हणतात. ब्रह्म त्याला म्हणतात की त्याच्याविषयी काहीच बोलता येत नाही. हा, हे जे वर्णन आहे ना, हे बी देवाचंच आहे, परंतु त्याचे शास्त्रामध्ये प्रकार जरा करायला केले, त्यांनी प्रमाण दिलं म्हणून सांगतो. 4 प्रकार होतात. समजले तर का? नाही तर आमची रिव्हिजन होऊन जाईल. निर्गुण निराकार, सगुण साकार. काय? एक निर्गुण निराकार आहे, एक सगुण साकार आहे, एक सगुण आहे आणि एक निर्गुण आहे. 4 प्रकार. असे जे प्रकार आहे, निर्गुण निराकार जे तत्व आहे ते काय आहे? ब्रह्म आहे. त्याच्याविषयी आपण बोलतो. त्याची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की स्वगत सजातीय विजातीय भेद रहितत्वम ब्रह्मत्व. ज्याच्यामध्ये स्वगत भेद नाही, पंचदशी मध्ये विषय आलेला आहे. बहुश्रुत मंडळी आहे पंचदशीमध्ये. ज्याच्यामध्ये स्वगत भेद नाही, ज्याच्यामध्ये सजातीय भेद नाही आणि ज्याच्यामध्ये विजातीय भेद नाही, त्याला म्हणतात ब्रह्म. ऐका जरा, थोडं ऐका. ऐकून ठेवलं म्हणजे रिव्हिजन होऊन काय होईल तुमचं. म्हणून पहिलं जरा थोडस वेगळं सांगितलं तर इकडं आणायचं होतं. ज्याच्यामध्ये स्वगत भेद नाही. स्वगत भेद कशाला म्हणतात? जो वस्तू अंतर्गत भेद असतो, म्हणजे आपल्या शरीरांतर्गत जो भेद आहे ना, त्याला काय म्हणतात? स्वगत भेद म्हणतात. आता पहा, आपल्या भाषेत सांगतो. गुरुवर्य राऊत बाबा नेहमी वेदांत सांगत असताना वर जाऊन नाही सांगत, खाली येऊन सांगतात. कुठं? काही वेदांत मध्ये असला तर वर नेतात आणि खाली असला तर शेंडीला नेतात. परंतु गुरुवर्य राऊत बाबा वेदांत वरचा कुठं आणतात? खाली आणतात. खाली म्हणजे पाया खाली नाही, सर्वसामान्याच्या भाषेत आणतात, मग सांगतात. विठाला स्वगत भेद पहा. स्वगत भेद कशाला म्हणतात? हे बोट आहे. काय? हे बोटी. हे काय आहे? मनगटी. हा काय आहे? कोपर आहे. आणि हे काय आहे? खांदा आहे. बोट म्हणजे मनगट आहे का? बोट म्हणजे मनगट आहे का? मनगट म्हणजे खांदा आहे का? म्हणजे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भेद आहे ना? आहे ना भेद? बोटात आणि मनगटात भेद आहे ना? बोटात आणि डोक्यात भेद आहे. म्हणजे याच्यात डोकं आहे, याच्यात काय आहे? डोकं आहे. आणि डोक्यात बी डोकं आहे थोडंसं. म्हणजे याच्यात भेद आहे. याच्यातला जो भेद आहे त्याला काय म्हणतात? स्वगत भेद. म्हणजे अवयवामध्ये जो भेद असतो त्याला काय म्हणतात? स्वगत. तुम्ही शेतकरी, काय? तुम्ही शेतकरी, तुम्ही आत्ताच कपाशी काय केली? पाण्यात घातली. तुम्ही नाही घातली, तुमच्या कर्माने घातली. कपाशी पाण्यात घातली. कपाशी काय आहे? कपाशीला नाकट्या आहे, कपाशीला कापूस आहे, कपाशीला पान आहे, कपाशीला फांद्या आहे. नकटी म्हणजे फांदी आहे का? नकटीवर का? त्या याच्यातली सांगतो, हा झाडातली सांगतो, आहे का? नकटी म्हणजे फांदी नाही, फांदी म्हणजे काय नाही? नकटी आहे. म्हणून पानाचा, फुलाचा, फांदीचा हा जो भेद आहे तो कोणता भेद आहे? स्वगत भेद आहे.
तसं ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद नाहीये. का? कारण त्याला अवयवच नाही. तो काय कसा आहे? निरवयव आहे. त्याला रंगही नाही, रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. 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 निराकार निर्गुण तू चंद्रपुराया. निर्गुण तू निराकार. रघुराया, रघुराया. रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निराकार निर्गुण तूची रघुराया. मै गुलाम, मै गुलाम, मै गुलाम. काय म्हटलंय? निराकार निर्गुण. जे निराकार निर्गुण असणारं जे तत्व आहे ते एक नंबरचं मी जे सांगितलं ना त्याचं त्याच्याविषयी बोलताच येत नाही. त्याला रंग नाही, रूप नाही. रूपच नाही म्हटल्यावर त्याला अवयव आहे का? नाही. म्हणजे त्याच्या ठिकाणी काय नाही? स्वगत भेद नाही. बर त्याच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. काय? सजातीय. सजातीय म्हणजे स म्हणजे सारखा, जात माहीतच आहे. म्हणजे त्याच्यासारखीचा त्याच्यासारखा दुसरा नाही. असे ब्रह्म किती घे? का भेटतात कुठं बाजारात? नाही नाही. वेदाने त्याचं वर्णन करत असताना श्रुती माता अशी सांगते, एकमेवा द्वितीयम. थोडा आवाज कमीच राहू द्या, बाहेर नाही ऐकू गेला तरी चालेल. हे आलेले उद्धार करून घेण्याकरता. प्रमोद भाऊ, विठाला विठाला. सजातीय म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही. एकमेवा द्वितीयम ब्रह्म निहनानास्ति किंचन, असं वेदामध्ये श्रुतीने वर्णन केलेलं आहे. एकम एव, ते एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं ब्रह्म नाही. म्हणून त्याला सजातीय म्हणजे त्याच्यासारखं दुसरं नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी सजातीय भेद म्हणजे ज्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, ज्याच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, आणि ज्याच्या ठिकाणी विजातीय भेद नाही. काय? विजातीय. जसं दुसऱ्या जातीचं काहीच नाही, ब्रह्माच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फक्त केवळ काय आहे? ब्रह्मच आहे. तुम्ही म्हणणार हे जगत दिसतं ते आहे ना दुसऱ्या जातीचं. दुसऱ्या जातीचं आहे ना. जसं सजातीय भेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. विजातीय म्हणजे दुसऱ्या जातीचं. दुसऱ्या जातीचं आहे का नाही? जगत आहे ना. ब्रह्म एक आहे, ब्रह्म एक आहे, पण ब्रह्माच्या व्यतिरिक्त जगत आहे ना. मग जगत असताना त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या ठिकाणी विजातीय भेद असं काय नाही? कसं काय नाही? तर त्याचं उत्तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की शास्त्रामध्ये सत्ता मानत असताना तशा समजण्याकरता तीन मानलेले आहे, परंतु दोनच सत्ता आहे. एक पारमार्थिक सत्ता आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता. म्हणजे हे जगत कसं आहे? फक्त भासणार आहे. काय आहे? भासणार आहे. आज आहे, उद्या नाही, किंवा नंतर राहणार आहे. आज आहे, माग नव्हतं आणि पुढेही राहणार आहे. या जगतातल्या पदार्थाचं तुम्ही पहा ना, कोणता पदार्थ राहतो बरं? सगळ्यात अनादी अनादी अजून शांत असणारा पदार्थ तो किती काळ राहतो? सगळ्यात टिकणारा या जगतामध्ये काय आहे? सोनं आहे. सोनं आहे ना, सोनं. परंतु सोनं सुद्धा काय होतं? काही काळाने नष्ट होतं. परंतु भगवान परमात्मा काय होत नाही? नष्ट. या जगतातली प्रत्येक वस्तू काय आहे? नाश पावते. जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, देहे स्वप्नीचे मुगदळ, देहे स्वप्नीचे मुगदळ, म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ. रखुमा देवी वराते, रखुमा देवी वराते,
स्वप्नीचे मृगजळ. स्वप्नात असलेलं जसं पाणी काय होत नाही, तानही भागत नाही आणि ओलही स्वप्नातलं पाणी बर का. स्वप्नात जशी एखादी नदी वाहती, स्वप्नात नदी वाहती, तान भागती का त्या नदीनं? नाही भागत. आणि रान भिजत का? अजिबात नाही. तसं हे जगत आहे. कारण हे सर्व जे ब्रह्म आहे ते परमार्थिक सत्तेत आहे आणि हे सर्व काय आहे? प्रातिभासिक सत्तेत आहे. आणि सत्ता भिन्न आहे म्हणून ते त्याला काय करत नाही? भेद करत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी काय नाही? विजातीय भेद नाही. ज्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, त्याला म्हणतात ब्रह्म. आणि असं असणारं जे ब्रह्म आहे ते संत रूपाने काय होतं? अवतीर्ण होतं. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. तुम्ही म्हणणार संत अवतार झाले आणि त्यांच्या ठिकाणी तर भेद नाही, स्वगत भेद नाही. त्यांच्या ठिकाणी स्वगत भेद आहे ना. कोणत्या संताला अवयव नाही? आता आपण सांगत असताना हाताचा मनगटाचा भेद सांगितला. जगद्गुरु तुकोबारला हात आणि मनगट नाही का? मग त्यांच्या ठिकाणी स्वगत भेद आहे. तुम्ही कसे म्हटले नाही स्वगत भेद नाही? दुसरं सजातीय भेद नाही. जसं ब्रह्माला दुसरं ब्रह्म नाही, पण तू संताला संत नाही का? अहो किती संत आहे हा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत संत आहे हा. एवढे संत असताना ज्ञानोबारायापासून ते जोग महाराजापर्यंत, निळोबारायापर्यंत, शंकर स्वामीपर्यंत आपली जी संत वारकरी संत परंपरेमध्ये जिथपर्यंत संत मान्यता आहे, ज्ञानोबारायापासून जोग महाराज, शंकर स्वामी, निळोबारायापर्यंत संत आहे. एवढे संत असताना तुम्ही म्हणतात सजातीय भेद नाही आणि विजातीय भेद तर कितकं बी आहे. हे माणसं आहे ते संत आहे, असं कस काय? या विठाला ज्याला म्हणतात वेदांत शास्त्रामध्ये पूर्व पक्ष, अभ्युपेत परिहार. आपणच काय करायचं? मांडायचं. त्याचं खंडन काय करायचं? आपणच करायचं. खंडन केलेलं त्याचं मंडन कोणी करायचं? आपणच करायचं. परंतु मंडन असं करावं काय? कीर्तनकाराने मंडन असं करावे, त्याला मांडल्यानंतर, त्यांनी त्याचं खंडन केल्यानंतर त्याचं त्याला उत्तर देता आलं पाहिजे बरं का. विठाला संतांच्या ठिकाणी स्वगत भेद आहे, कारण त्यांच्या ठिकाणी अवयव आहे. परंतु संतांच्या ठिकाणी काय नाही? स्वगत भेदही नाही. कारण संतांच्या ठिकाणी अवयव नाही. कारण काय आहे? संत ते आला कधी काय मानत नाही. मी मानतच नाही. त्या देवाला कधी मानतच नाही. का? मी देव म्हणून मानतच नाही. देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आणि भगवान परमात्म्याच्या भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर यस्य नाहं कुतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमाम लोका न हंती न निबध्यते. त्यांना ते आपलं शरीर हे समजतच नाही. जनक राजाचा पाय जळायला लागला होता. पाय सैनिक सांगायला आलं त्याला, तुमचं अहो जनक तुमचा पाय जळाला. पाय तो पाय जळू नाही तर राज्य जळू. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझी एक मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दहती किंचन. मिथिला जळू नाही तर शरीर जळू. म्हणजे शरीराला आग लागली तरी त्यांनी पाहिलं नाही, कारण ते शरीर नव्हते. बुद्धिर्यस्य न लिप्यते. त्यांचं म्हणजे कसं झालेलं असतं शरीराचं आणि त्यांच्या जीवात्म्याचं पद्मपत्र जळी जळ जैसे पद्मपत्र. शरीर त्यांचं नाही म्हणून त्यांच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, त्यांच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. एवढे संत आहे. या संताचा आणि त्या संताचा काय आहे? समजा मी संत आहे, मी संत नाही परंतु दृष्टांतात बरं का, मी संत नाहीये, मी संत नाही परंतु मी एक संत आहे आणि हे एक संत आहे. माझा आणि त्यांचा सजातीय भेद आहे ना, पण हे ध्यानात ठेवा मी संत नाही बरं का. आम्ही संत नाही, आम्ही संत नाही हे ध्यानात ठेवा. आणि संत म्हणून घरात घेताल तुम्ही, गुरुवारी राऊत बाबा सांगतात, संत म्हणून जर एखाद्या लईच जवळ घेतलं आणि घरात घेतलं ना, तो घरातली घेऊन जाईल. ध्यानात ठेवा. विठाला कधी कधी ते संगतीचा फायदा होतो आम्हाला. ते बाबाच्या संगतीत राहिलो कधी कधी ते अधिकार नसताना येतं पा
तुम्ही बाबाचे ऐकत असताना त्यांचं लईच हे बोलणं असतं, म्हणून हे ऐका, आम्ही संत नाही, परंतु जर संत मानलं तुम्ही आम्हाला, हे एक संत हे एक संत, दोन संत झाले ना, मग सजातीय भेद आहे ना. संतत्व ही जात आमच्या ठिकाणी आणि संतत्व जात यांच्या ठिकाणी आहे का नाही. मग तुम्ही कसे म्हटले सजातीय भेद नाही, परंतु ते स्वतःला शरीरच मानत नाही. उपाधी भेदाने संत शरीरत्व अवच्छेदकाने वेगळे वेगळे दिसत असेल, बस विषयाला लागतच नाही. ते एक संत आणि हे एक संत, म्हणजे ते जरी ते शरीराने वेगळे असेल आणि आम्ही शरीराने वेगळे असेल, परंतु आत्मत्वाने काय आहे, एकच आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी काय नाही, सजातीय भेदही नाही, आणि संताच्या ठिकाणी सुद्धा काय नाही, विजातीय भेद नाही. कारण जसं भगवान ब्रह्माच्या बाबतीत हे जगत प्रातिभासिक सत्तेतलं आहे, संतही ब्रह्मरूप झालेले असतात, म्हणून संताच्या ठिकाणी काय नाही, विजातीय भेद नाही. जसे स्वगत सजातीय विजातीय भेद रहितत्व ब्रह्मत्व आहे, तसंच स्वगत सजातीय विजातीय भेद रहित असणारे कोण आहे, संत आहे. फक्त एवढंच आहे, गुरुवर्य मारुती बाबाच्या भाषेत सांगायचं झालं तर त्या ब्रह्माला काय करुणेचे, दयेचे, प्रेमाचे हातपाय फुटले आणि त्या ये भूतलावर आले, त्यांना म्हणतात मूर्ती. विठ्ठला म्हणून म्हणतात ब्रह्ममूर्ती संत. ब्रह्मच आहे काय, संत हे ब्रह्मच आहे. फक्त त्यांना कायाचे हातपाय फुटले, करुणा, दया, प्रेम आणि जगताविषयी असणारे अंतकरणात उद्धराची तळमळ ही मूर्ती आहे. म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. अवतरले म्हणजे काय, अवतरती म्हणजे खाली येणे. आता हे व्याकरण आहे थोडं. अव उपसर्ग आहे आणि तृतरती काय आहे, धातू आहे. कोणत्याही धातूला जर उपसर्ग लागला, कोणत्याही धातूला जर उपसर्ग लागला तर धातूचा अर्थ काय होतो, विरुद्ध होतो, म्हणजे बदलतो. उपसर्गेन धात्वार्थ बलात् अन्यत्र नियते, बळजबरीने तिकडे नेतो. तसं तृतरती म्हणजे काय, तरुण जाणे. अवतरती म्हणजे खाली येणे. खाली आले म्हणजे काय, उच्च अवस्थेला असणारे वरच्या अवस्थेला असणारे खाली आले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि अवतार घेऊन काय केलं, उद्धाराया आले जड जीवा. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धाराया आले दीन जना. जड जीवा अवतार तुम्हा धराया आले, उद्धराया जड जीवा, उद्धराया जड जीवा. अवतार तुम्हा धराया आले, उद्धराया जड जीवा, उद्धराया जड जीवा. संत माय बाप कृपावन निध जड जीवाय निध दीन जना. दीन जनाचा उद्धार करण्याकरता संत काय होतात, अवतीर्ण होतात. दीनजन, दीन म्हणजे काय, गरीब दुबळा, यांचा उद्धार करण्याकरता येतात. मग श्रीमंताची तर वाटच लागली. श्रीमंताचा जे जे श्रीमंत संपत्तीत समजतात ना, काय जे जे पैशावाले समजतात ना, त्यांचा विशेष नाही. असं आहे का, नाही नाही, असा अर्थ नाही. दीन म्हणजे गरीब नाही, दीन म्हणजे दुबळा असा अर्थ नाही. दीन जना, दीन कोणाला म्हटलेलं आहे, कितीही जरी गडगंज संपत्ती असली, गाडी बंगला घोडा गाडी सगळं असेल, बहुराष्ट्रीय कंपनीचा मालक असेल, काय बहुराष्ट्र कंपनीचा मालक असेल आणि त्याचं वजन असं 100-150 किलो, किती 200 किलो वजन, अशा शेटचं किती पैसा आहे, अरबो खरबोचा मालक आहे आणि ऑफिस मध्ये खुर्चीवर बसलेला आहे. वैशाखाचा महिना आहे, कोणता, वैशाखाचा. हे मार्गशीर्ष नाही, कोणता, वैशाखाचा. जेवण करून खुर्चीवर बसला, कोण, तो शेठ. कोण, श्रीमंत पैशावाला. जेवण करून खुर्चीवर बसला आणि खुर्चीवर बसला
तहान लागली. काय तहान लागली? तहान. आणि पाणी असं 5 फुटावर होतं. किती? 5 फुटावर पाणी होतं. परंतु उठता येत नव्हतं. काय झालं? उठता येत नव्हतं. इतकी तहान लागली, इतकी तहान लागली की त्याला असं वाटलं आता काय की पाणी नाही पिलो तर काय होणार? व्याकुळ होऊन मरणार. पाण्याकरता काय झाला? दिन झाला ना. पैसे नसणारा दिन असतो का? त्याच्याकडे पैसे असून दिन झाला ना. तो झाला का नाही? पैसे असून दिन झाला. पाणी नव्हतं का त्याच्याजवळ? 5 फुटावर पाणी होतं, पण उठताच येत नव्हतं ना. उठताच येत नव्हतं. म्हणजे पैसे असणारा सुद्धा काय आहे? दिन आहे. मग दिन कोण बनवतं आपल्याला? हे शरीर. आणि शरीरामध्ये असणारे हे इंद्रिय काय बनवतात? इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे, आम्ही केलो नारायणे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रिय काय बनवतात? दिन बनवतात. दिन. एखाद्या वेळेस जर जेवायला बसला, एखाद्या ताट भरून आलेला आहे, काय भूकही लागलेली, आणि एक घास घेतला. काय? एक घास घेतला. बायकोनी काय दिलं? ताटही वाढून दिलं. वाढून देणारी असेल तर बरं, ताटही वाढून दिलं. वाढून देणारी असेल तर. नाही तर जर दोघं जरा नोकरीला असेल तर मग जसे भावाचे वाटे पडतात तसेच वाटे पडतात बरं का. हा. ती स्वयंपाक बनत असती, हा खात असतो. ती स्वयंपाक बनत असती, हा खात असतो. आणि तिला एक दिवस आहे तो काय? ती काय म्हणते? ती म्हणते, अरे बनव ना तू आज. अरे तू बनव ना. दररोजच मी बनवते ना. अरे तू ही ड्युटी करतो आणि मी ही ड्युटी करते. तू एक दिवस तू जरा बनवलं तर काय होईल बरं? बनव ना. हे हॉटेलमध्ये जी शहरात गर्दी आहे ना, हे ऐकलेलं सांगतो बरं का. हे ऐकवितलं नाही. प्रत्यक्ष आम्ही तिकडं राहत असताना ऐकलेलं आहे. अरे दे ना तू पाणी, महाराज आले तर. तू जर चहा केला तर काय होईल बरं? मला बोलू दे ना 2 मिनिटं. बरं ती दहावं जावं बिवं काहीच नाही. जर वाढणारी असेल, दिलं वाढून, ताट वाढून दिलं, आणि थोडं जरी मीठ कमी असले ना, तो तसाच हात धरून बनवतो. हा जो टोल नाका आहे पुढं पाठीतच नाही. ही जीभ आपल्याला काय बनवते? दिन बनवते. म्हणजे असे दिन कोण आहे? याचे यावत दिन आहे. हा, कोणाला कोण दिन बनवतो, कोणाला कोण दिन बनवतो, कोणाला कोण दिन बनवतं. आणि हे दिन लोक आहे. म्हणजे याचे यावत मनुष्य मात्र काय आहे? दिन आहे. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, आणि उद्धराया आले दीन जना. आणि दीन जना करता उद्धारण्याकरता येतात असे जे ब्रह्ममूर्ती असणारे संत, दीनजनाचा उद्धार करण्याकरता अवतार धारण करणारे जे संत आहे ना, ब्रह्मादिक सुद्धा त्यांच्या चरणाची काय करतात? ब्रह्मादिकांची वंदू पायवले, ब्रह्मादिकांची वंदती पायवले, वंदिती पायवले, ब्रह्मादिकांची पायवले, ब्रह्मादिकांची वंदिती पायवले,
त्यांची वंदिती पायवनी, नाम घेता वजनी दोष जाती. काय विशेष आहे संतांचं, तर ब्रह्मादी करून जे देव आहे ते सुद्धा त्यांच्या पायाची वंदिती पायवनी. पायवनी शब्दाचा अर्थ दोन प्रकारे सांगता येईल. पाय म्हणजे वनी शब्दाचा अर्थ धुळही होतो. संतांच्या पायाची धूळ सुद्धा ते काय करतात, चरणावर धारण करतात. माथा रज वंदी हर. हर म्हणजे कोण, भगवान शंकर सुद्धा त्यांची काय करतात, धूळ अंगावर घेतात. चरणीचे रज वंदी सुळपाणी, चरणीचे रज वंदी सुळपाणी, नाचती कीर्तनी माता जाते, वंदी सुळपाणी, चरणीचे रज वंदी सुळपाणी, नाचती कीर्तनी चरणीचे रजवंदी शुळपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माथा. त्यांचे माथा नाचती नाही बरं का, सरळ जरा अर्थ घेतला ना, आणि ज्याला विशेषण विशेषण कर्ता कर्म करण संप्रदान अपदान संबंध काही जर कळलं नाही ना, या चरणाचा जर अर्थ लावायला गेला ना, नाचती कीर्तनी त्यांच्या माथा, भगवान शंकर ते संतांच्या माथ्यावर काय करतात, नाचतात. असा अर्थ नाही, त्याचा अन्वय करायचा. ती सांगत नाही दंडान्वय खंडान्वय, परंतु अन्वय चरणीचे रज वंदी शुळ पाणी. हा काय, चरणीचे रज माथा वंदी कोण, शुळ पाणी. काय, चरणीचे रज माथा शुळ पाणी वंदी कोण, शुळ पाणी म्हणजे पाण्यामध्ये, पाणी म्हणजे काय, हात, पाणी म्हणजे काय हात, वारी म्हणजे काय पाणी, कर म्हणजे काय हात, जल म्हणजे काय पाणी. त्या अमरकोशामध्ये पाण्याचे 72 अर्थ दिलेले. किती, 72 अर्थ. ते आता सांगायला वेळ नाही, एवढे माझ्या पाठ नाही, तुमच्या ध्यानात राहणार नाही. विठाला भगवान शंकर साक्षात काय करतात, त्यांचे चरणरज आपल्या माथेवर ठेवतात आणि त्यांच्या कीर्तनात काय होतात, नाचतात. त्यांच्या कीर्तनात नाचतात. असे एकदा असाच प्रसंग होता. भगवान शंकर आणि पार्वती आई साहेब वरून चालले होते आकाश मार्गाने, विमानाने चालले होते आकाश मार्गाने. आणि जेव्हा आळंदी आली, आळंदी आल्यानंतर ते विमान खाली खाली यायला लागले. आई साहेब म्हणे काय झालं, हा काही बाहेर बिहेर जायचं काय, काही पोटपीट दुखत काय म्हणे. नाही नाही म्हणजे विमान खाली उतरलं, आकाश मार्गाने आलं विमान, अलंकापुरात उतरलं. अलंकापूर मध्ये विमान उतरलं, विमानातून भगवान शंकर उतरले खाली. काय, खाली उतरले, हे गडबडा लोळायला लागले. काय, तिथं जिथं ज्ञानोबरायांनी समाधी घेणार होते त्या जागेवर बरं का, समाधी घेतली नव्हती, समाधी घेण्याच्या अगोदर तिथं काय लागले, गडबडा लोळा. आई साहेबाला काहीच कळना ना, काय झालं काय झालं काय झालं, पोट दुखत काय, पोट सुळ उठला काय, काय झालं काय झालं, हे कर ते कर, माती घे उतरून टाक. काय, जेव्हा भगवान शंकराच्या लक्षात आलं की हिला काहीतरी वेगळंच वाटू राहिलं, आणि मग ते स्थिर झाले. आणि आई साहेबांनी विचारलं काय झालं काय झालं म्हणे. हा स्वामी काय झालं, ते म्हणे काहीच झालं नाही म्हणे, माझे ज्ञानोबा या ठिकाणी काय घेणार आहेत, समाधी घेणार आहे. काय म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानोबाराने 88 वेळा घेतलीच समाधी. कितीतरी वेळा पूर्वी काय घेतलेली, त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबाराय काय लोळले, गडबडा लोळले. भगवान शंकर कशा करता, ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवनी, नाचती कीर्तनी नाही ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवनी. पायवनी वनी शब्दाचा अर्थ धूळ होतो, आणि वनी शब्दाचा अर्थ काय होतो, पाणीही होतो. पाणी कुठं केलेलं आहे, त्या एका ठिकाणी
ज्यावेळेस मंथन करतात, मंथन, त्यावेळेस मंथन करत असताना, म्हणजे मंथन करत असताना नाही समजणार, वर लोणी काढत असताना मिक्सरमध्ये खुर्र करतात ना, ते आता संपलं, आता हे काय समजणार नाही. मिक्सरमध्ये खुर करतात ना, त्यावेळेस कधी गरम पाणी घालतात, कधी गार पाणी घालतात का नाही. जर लोणी जर पांगलं तर गरम पाणी घालायचं असतं, आहे ना महिला मंडळानं. लोणी जर पांगलं तर कसं पाणी घालावं लागत, गार घालावं लागत असतं. समजत आहे. म्हणजे उन्हवणी शिळवणी घालिता, आहे का गवळण. उन्हवणी अण्णा म्हणत असतात काकड्यात, उन्हवणी शिळवणी घालिता, म्हणजे ऊन पाणी आणि गरम पाणी घालीत असता, म्हणजे पाय वणी, आलं का वणी, उन्हवणी ऊन पाणी, शिळवणी म्हणजे शिळ म्हणजे गार पाणी. आणि इथं सुद्धा काय आहे, ब्रह्मादिक त्याची वंदिती पाय वणी. वणी शब्दाचा अर्थ काय केला, पाणी. पाणी म्हणजे संताच्या पायाला लागलेलं जेवढे काय नद्या आहे ते काय आहे, तीर्थ आहे. त्या तीर्थात सुद्धा ब्रह्मादिक ते काय करतात, सर्व स्नान करतात. ब्रह्मादिक कोण कोण, ते सगळेच येतात. यम ब्रह्म वरुणेंद्र रुद्र मरुतस स्तुन्वंती दिव्य स्तवी, हे सर्व देव काय करतात, तिथं आंघोळ करतात. ब्रह्मादिक त्याची वंदिती पायवणी, नाम घेता वदनी दोष जाती. आणि अशा संताचं नाम जर घेतलं तरी काय होतात, दोष जातात. तुकाराम तुकाराम नाम घेता, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेवची देतो. अखंड वदनी वदेतो, वासुदेवची होतो. म्हणजे तो वासुदेव होतो. कोणाचं नाव घेतल्यानंतर, संतांचं नाव घेतल्यानंतर काय होतं, नाम घेता वदनी दोष जाती. सर्वसामान्याचे जातात यात नाही. होका दुराचारी विषयी आसक्त, तिसऱ्या चरणात. आणि होका दुराचारी विषयी आसक्त, होका दुराचारी विषयी आसक्त, होका दुराचारी विषय विराम, होका दुराचारी विषय विराम, संत कृपे परिता वंदिती पायवणी, ब्रह्मादिक जाते वंदिती पायवणी, ब्रह्मादिक जाते वंदिती पायवणी, ब्रह्मादिक जाते वंदिती पायवणी. होका दुराचारी विषयी आसक्त, एक तर दुराचारी असला आणि विषयासक्त जरी मनुष्य असला, आणि जर संतांची कृपा झाली तर त्वरित त्यांचा काय होतो, उद्धार होतो. दुराचारी असो, दुराचारी म्हणजे दुष्ट आचरण करणारा, कितीही दुष्ट आचरण करणारा असो, पण जर संतांची कृपा झाली ना काय, तर तो त्वरित उद्धार होतो, त्वरित. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनातला प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबारायच्या 14 टाळकऱ्यापैकी एक शिवबा कासार होते. कोण, शिवबा कासार. 14 टाळकरी होते. गंगाराम पंत मवाळ होते, संताजी महाराज जगनाडे होते, गवरशेठ वाणी होते, माजी ठाकर होते. असे 14 टाळकरी होते. गवरशेठ वाणी होते, रामेश्वर शास्त्री होते, तसे एक शिवबा कासारही होते. परंतु त्या अगोदर टाळकरी नव्हते, व्यापारी होते. काय होते, व्यापारी होते. ते शिवबा कासारचं काय केलं, जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं एकदा कीर्तनात नाव घेतलं. तो नसताना काय केलं, अरे लोक त्याला शिवबा कासाराला म्हणे, अरे तुकोबारायचा असा स्वभाव आहे, एखादा मोठा धेड जरी पुढं आला ना त्याचं नाव घेत नाही. तो नाव कोणी घेतलंय, तुकाराम महाराजांनी घेतलं. त्याला लई सांगितलं तुकाराम महाराज, तरी कीर्तनाला येत नव्हता. कोण, शिवबा कासार. परंतु असाच एक दिवस काय झाला, कीर्तनाला आला. कशामुळं, लय मोठा दृष्टांत आहे पण शॉर्टकट सांगतो. एका जणाने जगद्गुरु तुकोबारायला काय दिले होते, 2 डबू पैसे दिले होते. एका व्यापाऱ्याने 2 डबू पैसे, आणि डबू पैसे दिले. आणि डबू पैसे दिल्यानंतर, आता ते जुन्या काळात डबू पैसे माहित असतील, आम्हाला काय माहित नाही, आम्हाला 5 पैसे 10 पैसे 20 पैसे कळत.
5 पैसे 20 पैसे गोळ्या खायच्या असल्या पैसे द्या, 5 पैसे द्या, 5 पैसे. 5 पैसे दिले का 5 गोळ्या यायच्या. किती? 5 गोळ्या. आणि एक खोबरी गोळी यायची मोठी 5 पैसे. 4 आण्याच्या 5 यायच्या त्या. आणि 4 आण्याच्या जरा गोळ्या घेतल्या तर मुठीत मात नव्हत्या लहान आल्या. विठाला ते ढबू पैसे जगद्गुरु तुकोबाराच्या हातात ठेवले आणि त्याचं काय झालं? सोनं झालं. हे शिवभाव कासाराळ कळलं. त्याला वाटलं जाऊ दे एखाद्या वेळी जगद्गुरु तुकोबारायला अंगालाच लाचकण लावून पावा. लाचकण असतच ना. फायदा पाहतात लोक कशात बी. लोक कशात बी काय पाहतात? फायदा. त्याला वाटलं नाही काही तर जगद्गुरु दर्शन करता करता लाचकण तरी लावा. म्हणून तो कीर्तनाला आला. काय? कीर्तनाला आला. कशाच्या यानं? लाचकण पिवळं याच्यामुळं. तो शिवबा कसा कीर्तन 2 तास कीर्तन ऐकलं झाला ना थोडा त्याचा बदल. आयला लईच आनंद येतो म्हणे. काय त्याची भाषा? काय आयला लईच आनंद येतो म्हणे. त्याचे ते लाचकंड लावायचं ध्यानातूनच गेलं त्या दिवशी. तिने असंच लांबून दर्शन केलं आणि मग घरी आला. अरे लाचकंडच लावायचं राहिलं परत दुसऱ्या दिवशी. आणि त्याच्यात तुकोबारायचं कीर्तन ऐकून काय झाला? बदल झाला. आणि जगद्गुरु तुकोबारायच्या कीर्तनामध्ये तो टाळ घेऊन उभा राहायला लागला. कोण? शिवबा कासार. आता दररोज टाळ घेऊन उभा राहायचा. व्यापार झाला ना कमी. याच्यात आल्यावर असंच होतं. घरचे भजन सुरू झालं का कुठं गेले? दररोजच भजनाला. कुठं गेले? भजनाला. घरचे म्हणते आई येडं झालं काय काय? अरे येडं होण्याकरताच परमार्थ आहे. विसरण्याकरताच परमार्थ आहे. आणि ते शिवबा कासार विसरला बा. दररोज कीर्तनाला. परंतु ती शिवबा कासाराची काय होती? पत्नी होती. हे काय दररोजच उठलं का चालले टाळ वाजायला. दररोज उठले का टळे टाळ वाजायला. ज्याच्यामुळे टाळ वाजतो ना त्यालाच संपून टाकते म्हणून. आणि मग तिनं शिवबा कासाराला सांगितलं. तो लय म्हणायचा अगं चल कीर्तनाला. तुकाराम महाराजचं कीर्तन आहे. लो गावला. चल कीर्तनाला, चल कीर्तनाला. लो गावला. ती कीर्तनालाच येत नव्हती. पण एक दिवस तिच्यात बदल झाला. ती म्हणे तुकाराम महाराज खूप मोठे संत आहे, महान संत आहे. त्यांना पहिल्यांदा आपल्या घरी स्नानाला जेवायला याला त्याला बोलवा. मग आपण मी काय करेन त्यांचा सर्व नित्योपचार पूजा करेल. आणि मग काय करेन कीर्तनाला येणार सुरुवात. याला खूप आनंद झाला शिवबा कासाराला. आणि तिने पाहिलं ना हिनं एवढं मोठी डेक ठेवली. काय आला? 4-5 भांडे पाणी बसल अशी डेक ठेवली. पाणी उकळतं पाणी. अरे खरंच ना म्हणे आंघोळ घालायची हिला तुकाराम महाराजांना. आणि गेला बा शिवबा कासार तुकाराम महाराजांना निमंत्रण दिलं. तुकाराम महाराजांना काय दिलं? निमंत्रण दिलं. तुकाराम महाराज आले ना. विठ्ठल 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 करीत आले. सकाळीच आले. जो त्याच्या खाली तुकाराम महाराजाला बसिलं. तो गेला सामान आणायला. बाहेर काहीतरी राहिलं होतं. बसा म्हणे तुकाराम महाराज. आणि तुकाराम महाराजांच्या अंगावरती ना काही वचलं. ते उकळतं पाणी उठलं. उकळतं पाणी. हा उकळतं पाणी ओतल्यानंतर तुकोबारायच्या अंगाची आग व्हायला पाहिजे ना. लागला भावरे केशवा माय बाबा हो. भावरे केशवा माय बाबा माय जळे माझी काया लागला वनवा. धावरे केशवा माय बापा. अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान परमात्म्याने पहिलंच पाण्याची धार पडत होती. मध्ये हात घातला त्या पाण्यात. ते पाणी गार झालं. जगद्गुरु तुकोबारायच्या अंगावर थंड पाणी पडलं. पण तिच्या हाताला चटके पडले बसले ना. त्याने एवढं पाणी टाकलं याच्या अंगावर. याच्या अंगाला थोडं सुद्धा काहीच नाही झालं. सगळा नित्योपचार झाला. परंतु देवाची निंदा केली, देवाचा अपमान झाला तर काय नाही. परंतु भक्ताचं चरित्राचं हनन झालं ते देवाला सहन होत नाही. म्हणून भगवान परमात्म्याने तिच्या सर्व अंगाला काय झालंय? पुष्ट झाली. प्रमाणात सगळे आहे. गोव्या बी आहे महिपती महाराजाच्या चरित्रात. वाचून घ्या. 17 अध्यायाचं चरित्र आहे महिपती महाराजांचं. आणि तिच्या अंगाला सगळं पुष्ट झालं. कोणाच्या? शिवबा कासाराच्या पत्नीच्या. आता शिवबा कासार आला पाहिलं तर काय झालं म्हणे हिला. लोक म्हणे आता आणा हिला काय
दवाखान्यात न्यायला ॲम्ब्युलन्स आणा, गाडी आणा, ॲम्ब्युलन्स आणा. ते शुभा कासार म्हणे आता ॲम्ब्युलन्स नका आणू म्हणे, आता काय आणा, शेववाहिनी आणा म्हणे. हिला शेववाहिनी. हिना माझ्या तुकोबाराचा काय केला, अपमान केला. परंतु ते तुकोबाराय होते काय, ते जगद्गुरु तुकोबाराय होते. जगद्गुरु तुकोबारायने काही जरी झालं तरी तिनं काय घातलं होतं, जगद्गुरु तुकोबारायला स्नान घातलं होतं. आणि तो कीर्तनाला येत होता म्हणूनच तिनं केलं होतं ना. म्हणून जगद्गुरु तुकोबारायने काय केलं, फक्त कृपा केली. संत कृपे त्वरित उद्धरती. जगद्गुरु तुकोबारायने तिच्याकडे पाहिलं तर पूर्वीचं जसं शरीर होतं तसं शरीर झालं. हो का दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. दुराचारी जरी असेल, हो का दुराचारी विषय आसक्त किती असू द्या. नेहमीचा दृष्टांत कोणता, विठाला विठाला वाल्या कोळी. विषय आसक्त दुसरा अजामेळ. त्याचं नारायण नाव ठेवलं ना, फक्त कुणाची संगती, नारायणाची थोडी, नारायणाची म्हणजे नारदाची थोडी संगती घडली. हो का दुराचारी विषयी आसक्त आणि संत कृपे त्वरित उद्धरती. असे जे संत आहे, नामदेवराय म्हणतात त्यांची संगती आम्हाला रात्रंदिवस असावी. अभंगाच्या शेवटी अखंडित नाम त्याचा वाट पाहे, अखंडित नाम त्याची 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 वाट पाहे. निज दिन ध्याय सत्संगाते, निज दिन ध्याय सत्संगाते, सत्संगाते ब्रह्मादिक त्यांचे वंदी पायवानी, ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवानी. ब्रह्मादिक त्यांचे वंदी पायवानी. राम घेवतानी दोष नाम घेवदनी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाते. ब्रह्मादिक त्यांचे वंदी पायवानी, ब्रह्मादिक त्यांचे वंदी पायवानी.
कुमाई पार कुमाई अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी ध्याये संत संग. नामदेवराय म्हणतात अखंडित नामा त्यांची वास पाहे, त्यांची काय वाट पाहे, वास पाहे. वस वसती वास राहणं जर म्हटलं तर राहण्याची त्यांच्या संताच्या संगतीत राहण्याची काय करतात इच्छा व्यक्त करतात. निशिदिनी ध्याये संत संग, रात्रंदिवस काय करतात त्यांच्या संगती व्हावी. कोणते संत? ज्यांची ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती. अशा संतांचं जर नामस्मरण केलं तर काय होतं दोष जातात. म्हणून सगळ्याला जर दोष जावा असं वाटत असेल, कोणाला ज्याला असं वाटत असेल आपलं दोष म्हणजे पाप नाहीशे व्हावं वाटत असेल तर सर्वांनी एकदा ज्ञानेश्वर माऊली भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, अधिष्ठान दैवत हनुमंतरायांच्या चरणी, गुरुवर यांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय